हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बघा, आज आहे भोगी. भोगीची आपल्याला मिक्स भाजी बनवायची आज. चला तर मग रेसिपी स्टार्ट करू आपण. इथं बघा मी काय काय घेतले. वाटाणा सोलून घेतलाय, हे आपल्या पावट्याच्या शेंगाचे दाणे काढून घेतलेत. इथं थोडं गाजर घेतले, बोर. इथं चाकवताची भाजी घेतली बघा. पेरू एवढा नाही, उगत थोडा घ्यायचा आपल्याला. आणि इथं वांगे घेतले, टोमॅटो घेतलाय, वालाची शेंग घेतली. परत हे ज्वारीचे आपले हे काढून घेतलेत, कणसाचे दाणे थोडे, ह्याचे पण काढून घ्यायचेत आपल्याला. गव्हाच्या ओंब्याचे ऊस पण थोडासा घ्यायचा आहे. अशा ह्या 12 मिक्स भाज्या. परत ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट. ही पुढचा तर रेसिपीचा व्हिडिओ मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आणि त्याच्यासोबत आपण महत्त्वाचे म्हणजे तीळ. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. मी आता रेसिपीला सुरुवात केली आहे. इथं मी सगळ्या मगाशी दाखवलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं की सगळ्या भाज्या घेतलेल्या होत्या, त्या सगळ्या स्वच्छ धुवून चिरून अशा घेतलेल्या आहेत. इथं एक टोमॅटो चिरून घेतलाय, कोथिंबीर आणि थोडासा लसूण ठेचून घेतलाय. इथं बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ भाजून तिळाचं कूट करून घेतलं आपल्याला भाजीला घालायला. आणि इथं थोडं शेंगदाण्याचं कूट करून घेतलं. परत आपले घरगुतीच काळा मसाला हे घालून रेसिपीला सुरुवात करू. चला तर मग बघा मी तेल गरम करायला ठेवले, गॅस चालू करून. आता सगळे मसाले काढून घेते. तेल गरम झालं की मी टाकली इथं आता मोहरी टाकली की लसूण ठेचून टाकून घेतलाय बघा. थोडंसं आता लाल होऊन देते. आता लसूण लाल झालाय चांगला. आता मी टोमॅटो घालते आणि टोमॅटो घातला घरगुती काळा मसाला बनवलेला तो घालते. टोमॅटोसोबतच मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि नंतर वरतून घालण्यासाठी थोडीशी ठेवली त्यामध्ये. आपल्याला कोणी सुकी भाजी बनवतो, पण मी थोडीशी रस्सी बनवणार आहे, सुकी नाही बनवणार. बाजरीची भाकरीला तीळ लावून आणि थोडी अशी जास्त रस्सी पण नाही, मिडियम अशी भाजी बनवणार. टोमॅटो थोडासा हे झाला की काळा मसाला घालून. इथं बघा मी घरगुती 1-1.5 चमचा काळा मसाला घातला. बाकी दुसरे कोणतेच मसाले ॲड करत नाही मी, का तर काळा मसाला खूप घरगुती छान आहे, त्याच्यामुळे सगळे खडे मसाले हे घालून बनवलेला. आता चला तर मग मी ही मिक्स भाजी, हळद थोडी टाकू आपण अंबारीची, आणि ही मिक्स भाजी टाकून घेते. छान लागते भाजी. कोणी अशीच शिजून देतं, सुकी बनवतं, पण थोडी बाजरीची भाकर कडक आणि थोडीशी रशी असली ना तर छान होती. पण त्याला आता मी थोडं हे कूट घालून देते, तुम्हाला दाखवते. आता बघा मी पाणी ओतून घेतलं एक तांब्याभर. आता हे शिजलं ना, अजून हे कळलं पण नाही, शिजलं ना मग छान अशी भाजी तयार होती. ह्याची भाजी तुम्ही कशी बनवा, म्हणजे किती साधी बनवा किंवा पण छान लागते खायला. याचा मानच आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा. भात, ही भाजी आणि बाजरीची भाकर तीळ लावून. चला तर मग नक्की सांगा कमेंटमध्ये, तुम्ही पण बनवली का भोगीची भाजी. चला तर मग बाय. हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. इथं बघा आज भोगी निमित्त मी स्वामींच्या नैवेद्यामध्ये इथं बनवलं आहे पांढरा भात. इथं आहे मिक्स भाजी आपली भोगीची, आणि इथं छान अशी तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी, आणि इथं तांब्या पाण्याचा ग्लास भरून घेतलेला आहे बघा. चला तर मी स्वामींना नैवेद्य दाखवून घेते. छान असा इथं बघा स्वामींना नैवेद्य दाखवून घेतलाय. सगळी पूजा ही करून झाली आहे. सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घ्या. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथं बघा आपण काल खण घेतलेले आहेत, ते आमच्याकडे इथं झाकून ठेवतात, उघडत नाहीत. उद्या सकाळी संक्रांतीच्या दिवशीच उघडून आपण ते भरून घ्यायचे. इथं पण हळदी कुंकू नवीन काढून घेतले. चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. बाय.